देशाच्या भविष्याची या कार्यक्रमाअंतर्गत काय कन्सेप्ट आणि काय कल्पना होती? मी नागपुरामध्ये प्रथमतः माझ्या विभागातर्फे असा हा संवादाचा कार्यक्रम घेतो. काही विद्यार्थ्यांना तुम्ही जर पाहिलं असेल तर इथं MBBSचे विद्यार्थी आहेत, BMSचे विद्यार्थी आहेत, LLMचे विद्यार्थी आहेत, MCAचे आहेत, इंजिनिअरिंगचे आहेत. हे सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांची असलेले स्वप्न किंवा त्यांना माझ्याकडून माझ्या विभागाकडून काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं प्रयत्न. ही तीच मुलं आहेत जी भविष्यामध्ये जंप करू शकतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण केलं पाहिजे. पालकाचं काम तर सामाजिक विभागातर्फे माझं हे कर्तव्य म्हणून या त्यांच्याशी संवाद साधण्यात आलं. तुम्ही यापूर्वी कधी पाहिलं असेल सामाजिक विभाग असा कधी विद्यार्थ्याला बोलतोय, त्यांना डिप्लोमसी करतोय. हे केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना जर प्रोत्साहन दिलं तर तो आपला यशाचा शिखर गाठू शकतो, ही माझी कल्पना आहे. त्यासाठी माझे अधिकारी सर्व कर्मचारी यामध्ये गुंतले होते. आज तो कार्यक्रम आम्ही केला. विद्यार्थ्याची संवाद साधताना प्रामुख्याने कोणत्या समस्या आणि काय सुझाव विद्यार्थ्याकडून आलेले असे आपल्याला? त्याचे सुझाव नॉर्मल सुझाव होते. काही ठिकाणी हॉस्टेलमध्ये चांगल्या सुविधा पाहिजेत, जे आपण आता करायचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी त्यांनी स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्याचा व्यक्त केलेला आहे. परदेशी शिष्यवृत्तीमध्ये वाढ आणि या विद्यार्थ्यांना बाकी सुविधा देताना जे आता जे काही अडचणी येतात स्कॉलरशिपच्या संदर्भात त्या प्रामुख्याने त्यांना आणतात आणि त्या सोडवण्याचा आमचा निश्चित प्रयत्न चालला आहे. MPSC UPSC करता तुम्ही बोललेत की दिल्लीला पण असं वसतिगृह निर्माण करण्याचा तुमचा मानस आहे, तर काय नागपूरमध्ये सुद्धा असा काही विचार करत होता? नागपूरमध्ये जवळपास मी आता 500 कोटी दिलेले आहेत. आता जे हॉस्टेल तयार होते ना त्याच्यामधले एक हॉस्टेल आपण MPSC UPSCसाठी खास ठेवू शकतो. एक हॉस्टेलची किंमत नागपूरमध्ये जे दिले ते जवळपास 25 कोटीच्या पुढेच आहे, कमी नाही. आणि म्हणून आता तुम्ही जर काय पाहिलं ते मागे जे हॉस्टेल आहे 1500 विद्यार्थ्याचं स्ट्रेंथचं, त्याला मी 76 कोटी रुपये. काल मी तिथे जी व्हिजिट दिली त्यांना आता तातडीने काम चालू करायचं त्यांनी 1 वर्षामध्ये ते कंप्लीट होणार. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्टेल हे नागपूरमध्ये होतं. आंबेडकर संशोधन केंद्र तिकडे गेलो होतो. तिथे पाहिजे तिथं काय अडचणी आहेत ते समजून घेतलं. नागपूर शहराला जेवढं चांगलं तिथे तेवढं माझा प्रयत्न